की शेतकरी संघटना सोलापूर शहर प्रमुख या नात्याने मी सोलापूर येथील पंडित दीनदयाल डेंटल कॉलेज यांच्या विरोधात धरणे आंदोलनात बसलो आहे। सदर डेंटल कॉलेजमध्ये बेकायदेशीर कामकाज चालू आहे। सदर शाळेची कॉलेजची मान्यता घेताना डेंटल कॉलेजच्या संचालक मंडळाने बेकायदेशीरपणे कागदपत्र सादर करून शासनाची मान्यता मिळाली। सदर शासनाची मान्यता मिळवण्यास 100 फुटाचे हॉस्पिटल गरजेचं असताना आणि ते 10 किलोमीटरच्या आत असणे गरजेचं असताना त्यांनी सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालय हे हॉस्पिटल करारपत्रावर घेतले, परंतु वास्तविक डेंटल कॉलेजपासून त्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे रुग्णालयाचं अंतर 11 किलोमीटर आहे। येथे देखील त्यांनी कागदोपत्री फसवणूक केली आणि तिथं 6 किलोमीटर दाखवलं। दुसरी त्यांच्या येथील आराध्य नामक असणारे जे प्रोफेसर आहेत ते 2015पासून दुबईला कामाला आहेत, पण त्यांचा पगार देखील 2023 सालापर्यंत सोलापुरात केला गेला आहे। तसेच चोळे नावाचे जे टीचर आहेत दयानंद चोळे त्यांना 24 लाख पगार दाखवला गेला वर्षाला आणि डीनला 14 लाख दाखवला गेला। म्हणजे शाळेच्या कॉलेजच्या डीनपेक्षा प्रोफेसरला पगार जास्त कसं काय, मग एवढी मोठी तफावत कशी काय याची चौकशी FIR केली पाहिजे। तसेच कॉलेजच्या प्रत्येक वेळेस ऑडिटमध्ये देखील तफावत आहे। कधी दाखवले की नॉन टीचिंगला स्टाफला जास्त पगार आणि कधी टीचिंग स्टाफला जास्त पगार, यात देखील त्यांची तफावत आहे। तसेच सदर डेंटल कॉलेजमध्ये शिक्षक स्टाफ हा कधीच हजर नसतो, त्यांची बायोमेट्रिक कधीही नसते। डेंटल परिषदेने बायोमेट्रिक मशीन हे कंपल्सरी केले असताना देखील येथील प्रशासनाकडून जाणीवपूर्वक बायोमेट्रिक मशीन बंद ठेवली जाते, कारण का त्यांचा गैरकारभार उघडकीस येतो म्हणून ती बायोमेट्रिक बंद ठेवली जाते। त्यामुळे आमची प्रशासनाला अशी मागणी आहे की ह्या डेंटल कॉलेजची संपूर्ण सखोल चौकशी करावी आणि तेथील स्टाफचा देखील पगार हा वर्षानुवर्ष अकाउंटवर होत नाही, ह्या त्यांच्या बँक स्टेटमेंटची देखील चौकशी करावी आणि सदर कॉलेजची मान्यता रद्द करावी अशी आमची मागणी आहे। ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच DD दर्पण न्यूजला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।